आम्ही आमची कलेक्टर 3 जूनच्या भागात आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. अर्जुन म्हणतो, आप्पे तू तर नाही ना केला कार्यक्रम बाहेरून कडी वगैरे लावण्याचा. मी कशाला करीन, मग कोणी केलं आता नक्कीच माझे बाबा मला भेटणार. मला काय माहिती आता यावरून भांडण काढणार का. भांडतोय कुठं मी, असाच आहे माझा आवाज. आता असायला काय झालं. अमोल तुझ्यासारखा चिडतो. हा मग चिडणारच ना, माझा मुलगा आहे, माझ्यावरच जाणार. तू मला भेटून दिलं नाही हा भाग वेगळा. तुझं वचन माहिती आहे मला. 50 वेळेस तेच सांगू नको, मलाही दोष देऊ नको. नाही देत. अपर्णा अर्जुनला पाणी देते. अर्जुन म्हणतो, सॉरी. का मी उगाच चिडचिड करतो. ठीक आहे, रिश्ते में तो हम तुम्हारे बेटे लगते हैं. नाम है सिम्बा. अंधेरे रातों में सुनसान राहो पर. तू कशाला करशील मला असं. कसं. अर्जुनला मागील सर्व आठवते. आता तू केलं का असं. अजिबात नाही. आपल्यात काही राहिलंच नाही. कोणी आहे का इकडे. दरवाजा उघडा. अर्जुन जवळ बघून शुकशुक करत असतो. अपर्णा म्हणते, काय झालं अर्जुन, असं काय करतोय. अगं ते हाकलायला ते काय. 1 मिनिट, माझ्या मागं काही आहे का. जाईल ते जाईल. साप आहे का. नाही, झुरळ आहे. अपर्णा उठते आणि जोरात अर्जुनला मिठी मारते. सॉरी, मला माहिती होतं तू घाबरशील म्हणून मी सांगत नव्हतो. ठीक आहे, यातून वेगळा अर्थ काढू नको प्लीज. नाही. अमोल आनंदात खेळत असतो. ते मोना येते आणि म्हणते, काय छोटे सरकार, आज वेगळाच मूड दिसतोय. खेळायला नाही जायचं का. नाही, आजचं काम झालं आपलं. कसलं काम. अगं म्हणजे खेळून झालं मोमा. बरं, आज काय खेळणार आहे. लपाछपी खेळलो. कोण कोण होतं खेळायला. मी हाकून बटाटा. आज जरा वेगळाच वाटतोय. तुझा मेकअप कमी पडला असेल म्हणून असं वाटतंय तुला. अमोल, माझ्या मेकअपवर बोलू नको. लगेच तिथे बापू येतात आणि म्हणतात, तुझं आईस्क्रीम आणायचं विसरलो मी. थांब थांब आणतो मी. बापू, वंश येत असतील त्यांना सांगा आणायला. बरं बरं, तिला सांगतो. आता नको बापू. मग रात्री खाशील का. हो, आपण सगळे मिळून खाऊ. बापू फोन लावतात. फोन लागत नाही ग. थांबा बापू, मी लावते. बघ बरं लावून. बापू, माझा पण लागत नाही कॉल. अमोल म्हणतो, बापू महत्त्वाच्या कामाला गेली असेल ना, तिला नका फोन करू. आपण उद्या खाऊ आईस्क्रीम. बरं ठीक आहे. अरे ऑफिसला येते. चिंचुके म्हणतात, मॅडम काय झालं. काय नाही, हा डबा तर साहेबांसाठी आणला होता ना, परत का आणला. चिंचुके, कारण तो तिथं नाही आहे. तो गेला आहे अपर्णा मॅडमबरोबर महत्त्वाच्या कामासाठी. चिंचोके, कामाच्या वेळेला अर्जुनचा फोन बंद असतो. ते दोघे ड्रग्ज संदर्भात काम करतात ना. या संदर्भात काही काम असेल तर आपल्याला माहिती असतं. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. तेच म्हणते मी, हे काम त्यांनी स्वतःकडं का घ्यायचं. कारण त्यांना अपर्णा मॅडमनी बोलावून घेतलं. खरंच अपर्णा मॅडमला सुरक्षेची गरज आहे. मॅडम तुम्ही चिडचिड करू नका. तुमचा साहेबावर विश्वास आहे का. हो आहे, पण त्यांनी फोन नाही केला. आता मी हा टिफिन फेकून देते. अहो मॅडम, अन्नावर कशाला राग काढता. मग काय करू. खाणार आहे का हा तो हा. मॅडम तुम्ही एक काम करा. साहेब आले का तुम्हीच त्यांना जीव घाला. मॅडम अन्न फेकून द्यायचं नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म असतंय. दुसरीकडे रात्र होती. अपर्णा अर्जुनला म्हणते, अर्जुन थोडं पाणी पिऊन घे ना. अर्जुन पाणी पितो. आप्पे, मला नाही वाटत कोणी येईल म्हणून. मला 2 मिनिट दे, मी दरवाजा तोडतो. अरे तुलाच लागेल अर्जुन. एक दरवाजा आहे का. आपण किती आतमध्ये आलो. अनेक दरवाजे आहेत. अर्जुन दरवाजाला जोरजोरात लाथा मारतो. लाथा मारता मारता अर्जुनच्या हातातून त्याच्या बोटातील अंगठी पडते. अपर्णा त्याला म्हणते, बाबा म्हटले म्हणून की तुला वाटलं म्हणून केला तू साखरपुडा. सांग आता. आप्पे, झाला आता साखरपुडा, त्याच्यावर काय बोलायचं. सांग आता. आप्पे, माझ्या मनात तुझ्यासाठी वेगळी जागा आहे आणि तिच्यासाठी वेगळी जागा आहे. म्हणजे माझ्यासाठी तुझ्या मनात जागा आहे. आहे तर फक्त आठवण म्हणून. माझ्यासाठी उलटं आहे. माझ्या मनात जे झाडं आहे ना ते जिवंत आहे. म्हणजे मला अजूनही असं वाटतं त्या झाडाला कधीतरी पानं फुटतील, फळं येतील, फुलं येतील. तू अपेक्षा ठेवू नको. आणि तू हे जे बोलते ना, माझा त्याच्यावर विश्वास नाही. आप्पे, आता माझं लग्न होईल आणि तू. लगेच आप्पी म्हणते, मी नाही करणार लग्न कधीच. अमोलसोबत राहील मी. आप्पे, तू मला अमोलला भेटून दिलं नाही आणि विचारलंसुद्धा नाही अमोलबद्दल बोलायला आले होते घरी मी. अर्जुन फेरणी घेऊन आले होते. रुपाली ताईंनी नाही ऐकून घेतलं, मला आकलून दिलं.
जाऊ दे, सोड ना आप्पे, सगळ्यांना तेच वाटतं, आपण कशाला जास्त विचार करायचं. आपले रस्ते वेगळे झाले आता कायमचे. रस्ते झालेत वेगळे हे मला मान्य आहे, पण हा आता बाहेर जाण्याचा मार्ग एक आहे, तेवढं बघतो. लगेच अर्जुन दरवाजाला जोरात लाथ मारतो आणि दरवाजा वगळतो. अर्जुन म्हणतो, आप्पे चल लवकर, ज्याने कोणी केलं त्याला सोडणार नाही मी. लगेच अर्जुनला फोन येतो. मिस कॉल आहे आर्याची. लगेच अर्जुन आर्याला फोन लावतो. अर्जुन, कुठे आहे तू? एवढा वेळ कुठे होतास आणि आता किती वेळ झाला? तू ठीक आहेस ना? हो हो, तुला सांगतो मी सर्व. तू कुठं आहेस? स्टेशनला. अर्जुन म्हणतो, तुला सोडायचं का कुठं? लगेच अपर्णा म्हणते, मी जाईल, जवळच राहते. ठीक आहे. अर्जुन, यानंतर माझ्याकडून तुला कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेईल मी. म्हणजे? मलाही कळतं आपल्या दोघांच्या वाटा वेगळ्या वेगळ्या आहेत, म्हणून म्हणते मी, माझ्यामुळं तुमच्या दोघांमध्ये काही व्हायला नको, काळजी घेईल मी. अर्जुन पोलीस स्टेशनला येतो. तेथे आर्या बसलेली असते. आर्या, सॉरी कशाबद्दल? तू काही चुकीचं केलं का? तसं नाही, एवढ्या काळजीने तू माझी वाट बघत होती, मी तिकडं अडकलो होतो. अगं हो, खरंच अडकलो होतो आम्ही एका ठिकाणी, तिकडे रेंजसुद्धा नव्हती. आम्ही तिकडे गेलो आणि अडकून पडलो. विश्वास ठेव माझ्यावर. ठीक आहे, विश्वास बसला ना. आर्या, तू नाराज आहे, कळतंय मला. लगेच आर्या म्हणते, अर्जुन, तू माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला? आर्या, हे काय म्हणते तू? आपण बोललो या विषयावर, आपण बोललोय, पण तू मला म्हणाला होतास ना साखरपुड्या झाल्यानंतर अपर्णा मॅडमशी मी सर्व संबंध तोडणार म्हणून. आता तर उलटच झाले. तुला माझी जितकी काळजी पाहिजे त्यापेक्षा तुला त्यांचीच काळजी जास्त आहे. आर्या, हा माझ्या ड्युटीचा भाग आहे. अर्जुन, मग आपण एक काम करू, ही जबाबदारी आपण दुसऱ्याला देऊ. मी साहेबांशी बोलते, चालेल? आर्या, तू उगाच काहीतरी अर्थ लावू नको. अर्जुन, तू माझ्याशी लग्नाला हो बोलला, पण तुझं खरंच प्रेम आहे का माझ्यावर? आर्या, उगाच तू काहीतरी गैरसमज करून घेऊ नकोस. अर्जुन, मी आता अपर्णा मॅडमच्या मुद्द्यावर बोलत नाही आहे. मला वाटलं होतं आपला साखरपुडा झाल्यानंतर तू माझ्याशी अधिक मनमोकळेपणाने बोलशील, पण आता तर उलटच झाले. तू आधी जितका मनमोकळेपणाने बोलत होता, आता तर तेही बोलत नाही. तुझ्याकडं बघितलं तर असं वाटतं तू प्रेशर खाली येऊन माझ्याशी बोलतोय. तसं नाही आहे आर्या. अर्जुन, आता मी तुझी बायको आहे. माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलायला तुला ॲकॉर्ड फेन होतं आहे. म्हणूनच मी तुला म्हणतोय, मला थोडा वेळ दे. वेळ देऊन हा प्रश्न सुटणार आहे का अर्जुन? मग ठीक आहे, पण अजूनही विचार कर. आत्ता फक्त साखरपुडा झाला आहे, लग्न बाकी आहे अजून. मला तुला कुठल्याही बंधनात टाकायचं नाही आणि तुला प्रेशरमध्ये टाकायचं नाही तुझ्या आयुष्यात. मला तुझं सुख दुःख, तुझा त्रास कमी करायचा होता, तो वाढवायचा नव्हता. सॉरी, मी निघते. मला नाही आईला एका नातेवाईकांनी जेवायला बोलवलं आहे. आणि हो, हा डबा दुपारी तुझ्यासाठी आणला होता, आता थंड झाला. तुला जर खावाशी वाटलं तर खा, जबरदस्ती नाही. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.